शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणाच्या काही भागामध्ये आपल्याला ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसते आहे. उत्तर भारताच्या काही भागात म्हणजे खास करून राजस्थानच्या पश्चिमी भागामध्ये WDचा प्रभाव पडतोय. तसंच पंजाब, हरियाणा, दिल्ली किंवा अतिउत्तरेकडील जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड या भागामध्ये WDचा प्रभाव निर्माण होतोय. आणि त्याचबरोबर श्रीलंकेच्या दरम्यान म्हणजे आपण या भागाविषयी बोलतोय, या ठिकाणी एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे. शिवाय हवामानातले बदल जे असतात ते या भागात आपल्याला दिसतंय. मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण होऊन एक नवीन कमी दाब देखील या ठिकाणी विकसित होतोय. उत्तरेला WDच्या स्वरूपात तो पुढे सरकणार आहे. भारतात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप झालेला आहे आणि आपण कालच सांगितलेलं आहे की हीट डोम तयार झाल्यामुळे भारतामधील उष्णतेचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. यामध्ये मुख्यत्वे करून आपण बघतो की उत्तर भारतात जवळजवळ हा अतिशय मोठा भाग जो उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाखाली आलेला आहे आणि यालाच आपण उष्णतेचा डोम तयार होणं किंवा हीट डोम असं म्हटलेलं आहे. कारण 40°C वरती तापमान जाऊन ते दीर्घकाळ राहणं हे त्याचं लक्षण आहे. दक्षिणेतील काही राज्यांमध्ये गारपीट, ठिकठिकाणी पाऊस अशी सुद्धा परिस्थिती आहे. तीच परिस्थिती आपल्याला आज 25 तारखेला देखील दिसणार आहे. पूर्व भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये ठिकठिकाणी पावसाचं वातावरण आहे. बहुतांश राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. असं भारतामध्ये एकाच वेळेस पाऊस आणि उष्णतेची लाट अशी परिस्थिती आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट 26 तारखेलाही कायम असणार आहे. 27 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. थोडी उष्णतेची लाट कमी होईल काही राज्यांमधली आणि पावसाचं प्रमाण राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, पूर्व भारत, दक्षिण भारत अनेक राज्यांमध्ये असेल. महाराष्ट्रातील वातावरण मात्र 26-27ला कमी होण्याची शक्यता आहे. केवळ विदर्भामध्ये उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे. 28 तारखेला उष्णतेची लाट भारतात नसून बहुतांश राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे आणि आपण याचाच अर्थ थोडं पावसाळी वातावरणाकडे शिफ्ट होतो असं दिसतंय की पहिल्यांदा अनेक राज्यांमध्ये 28 मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडासह, वादळी वाऱ्यांसह पावसाचा संकेत देण्यात आला आहे. 29 तारखेला देखील आपण तेच बघतो. मध्य भारतावर जरी पावसाचं प्रमाण कमी राहिलं तरी उत्तर भारत, पूर्व भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस राहील असाच 29 तारखेचा देखील अंदाज आहे. 30 तारखेला उष्णतेची लाट दाखवण्यात आलेली नाही. मात्र हिमालयाच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने असलेल्या सर्व राज्यांमध्ये पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. गेल्या 48 तासामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये, थोडंफार सोलापूर आणि सांगली, कोल्हापूरच्या भागात किरकोळ पावसाच्या घटना घडल्याचं या ठिकाणी भारतीय हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलं आहे. एक्सटेंडेड रेंज मॉडेल फोरकास्ट या मॉडेलचा 28 दिवसाचा अंदाज जवळपास आलेला आहे. यामध्ये आपण बघतो की पूर्व भारतामध्ये आणि थोडं केरळमध्ये सध्या पावसाळी वातावरण 30 एप्रिलपर्यंत राहणार आहे. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत फार हालचाली नाही आहेत. हालचालींना मेमध्ये म्हणजे 30 एप्रिल ते 7 मेच्या दरम्यान मान्सूनला पोषक अशा प्रकारच्या हालचाली होतील. कारण आपल्याला या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही समुद्रात वातावरण बदलताना दिसतंय आणि आपण या काळात जर निरीक्षण केलं तर आपल्याला अगदी पहिल्या आठवड्यामध्ये देखील पूर्व भारतामध्ये आणि अगदी उत्तर भारतामध्ये या ठिकाणी आपल्याला पावसाळी वातावरण दिसतंय. त्यानंतर आपण 7 मे ते 14 मे या दरम्यानही आपल्याला पूर्व भारतात पाऊस दिसतो. मान्सूनच्या पूर्व कालावधीमध्ये पूर्व भारतात सर्वाधिक पावसाचं वातावरण आहे.
आणि याच कालात म्हणजे 14 मेपर्यंत आपल्याला ज्या काही हालचाली होणार आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात जाणवणार आहेत आणि आपल्याला पहिल्यांदा तळकोकणामध्ये मान्सूनला पोषक अशा प्रकारचं पावसाळी वातावरण दिसणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षी सारखाच आपल्याला लवकरच मान्सून यावर्षी देखील बघायला मिळेल, परंतु पुढे देशामध्ये त्याला पोहोचायला थोडा अवधी लागू शकतो. परंतु यावर्षी देखील मान्सूनच्या ॲक्टिव्हिटीज लवकर असू शकतात असा एक प्राथमिक अंदाज आहे. या ठिकाणी एक वादळी सिस्टम देखील 14 ते 21च्या दरम्यान विकसित होण्याची शक्यता आहे. तर दुसरी वादळी सिस्टम ही अंदमान निकोबार बेटांच्या पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे. ट्रॉपिकल स्ट्रोम पॉसिबिलिटीज यामध्ये आपल्याला जे काही वातावरण दाखवलं जातं यामध्ये सुरुवातीला 4 मे ते 11 मेच्या दरम्यान मध्ये आपल्याला सुरुवातीला अरबी समुद्रामध्ये एक वादळी सिस्टम विकसित होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर एकाच वेळेस 2 वादळी सिस्टम एक अंदमानाच्या पूर्व भागामध्ये आणि एक साधारण केरळच्या आजूबाजूने तयार होण्याची शक्यता 11 मे ते 18 मेच्या दरम्यान दाखवण्यात आलेली आहे. तर 18 मे ते 25 मेच्या दरम्यान त्यामध्ये मुख्यत्वे करून भारताच्या दोन्ही बाजूने वादळी सिस्टम विकसित होतील असा अंदाज आहे आणि याच वादळी सिस्टम आपल्याला भारतामध्ये पाऊस देऊ शकतात. हा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. जर JFS मॉडेलचा झटपट अंदाज बघितला तर केवळ उत्तर भारतामध्ये थोडं वातावरण दिसतंय. मध्य भारताच्या दिशेने सुद्धा वातावरण असणार आहे. 29 तारखेला विदर्भात पावसाळी वातावरणाचे संकेत देण्यात आले आहेत. 30 तारखेला पूर्व भारत, उत्तर भारत, दक्षिण भारतात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होईल असा अंदाज आहे. 3 मेला देखील उत्तर भारतात, पूर्व भारतात मोठं पावसाळी क्षेत्र असू शकतं. परंतु साधारणपणे आपण 5 मेपर्यंत जरी अंदाज या मॉडेलचा बघितला तर विशेष पाऊस महाराष्ट्रात दाखवलेला नाही. 20 तारखेपर्यंत म्हणजे पुढील 5 दिवस जर ECMWF मॉडेलचा अंदाज बघितला तर आपल्याला विशेष पावसाची नोंद होईल असं दाखवण्यात आलेलं नाही. पूर्व विदर्भामध्ये थोडं वातावरण JFSने पुढील 5 दिवसामध्ये दाखवलेलं आहे. तर आयकॉन मॉडेलने थोडं पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाळी वातावरण, इतरत्र ढगाळ परिस्थिती असा अंदाज दिला आहे आणि जवळपास आयकॉन मॉडेलनुसारच सध्या पाऊस पडतो असं दिसते. आपण जर जून महिन्याचा CFS मॉडेलचा अंदाज जर बघितला तर आपल्याला 2 सिस्टम विकसित होतील जूनमध्ये अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी देण्यात आला आहे. यामध्ये अंदमानाच्या दरम्यान एक सिस्टम असेल आणि या ठिकाणी अरबी समुद्रात एक सिस्टम असणार आहे. त्यामुळे जूनमध्ये कोकण सहित केरळपर्यंत मोठं पावसाळी वातावरण भारतामध्ये राहील असा अंदाज देण्यात आला आहे. याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात राहील. मात्र मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भात मात्र या ठिकाणी CFSने कमी पावसाचे संकेत दिले आहेत. आपण SIPSचा जरी जूनचा अंदाज बघितला तरी कोकणामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे आणि जवळपास तो उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत चांगल्या वातावरणाचे संकेत आहेत. मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात आज निर्माण होईल असा कुठल्याही प्रकारचा अंदाज नाही. परंतु पुणे जिल्ह्यामध्ये थोडं छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर उत्तर भागामध्ये थोडं आज देखील वातावरणाची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत हे वातावरण राहू शकतं. उद्या मात्र या वातावरणात फारसा प्रभाव राहणार नाही. किरकोळ ढगाळ परिस्थिती, तुरळक काही ठिकाणी वातावरण तयार होऊ शकतं. मात्र 27 पासून या वातावरणात आणखी प्रभाव कमी होईल. जसं हे ढगाळ वातावरण कमी होईल, पावसाचा प्रभाव कमी होईल, तसं उष्णतामान वाढू शकतं आणि साधारण 30 तारखेनंतर आपण 29 पासूनच बघतो की वाऱ्यांचा वेग, पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढणार आहे. वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे देखील आपल्याला काही प्रमाणामध्ये उन्हापासून सुटका मिळण्याची शक्यता राहील. आयकॉन मॉडेलच्या अंदाजावर थोडं लक्ष दिलं
तर आज थोडं कोल्हापूरच्या आजूबाजूने वातावरण दाखवलं जातं आहे. सोलापूरमध्ये ढगाळ वातावरण आहे. पुणे अहिल्यानगरच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरपर्यंत आज उशिरापर्यंत पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. कारण एक ट्रफ जवळपास आपण या भागामध्ये बघतो अशा पद्धतीने बनण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत ही असणार आहे. पुढे आपण जर उद्यासाठी हे वातावरण बघितलं 26 तारखेला, तर सातारा ते बेळगाव याच भागात थोडं वातावरण आणि सोलापूरमध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. पुढे पुढे जाऊन आता 27-28 नंतर हे वातावरण कमी होण्याचे संकेत दिलेले आहे. त्यामुळे पुढेही फारसं पावसाळी वातावरण राहणार नाही. मात्र आता हळूहळू कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती वाढत जाईल आणि त्यामुळे या ठिकाणी उष्ण दमट वातावरणाचा प्रभाव राहील असं दिसतंय. की उष्णतेची लाट लवकर कमी होणार नाही, कारण उद्या 26 तारखेला भारतातल्या अनेक राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट राहणार आहे. महाराष्ट्रातही राहणार आहे. पावसाचं वातावरण कमी आणि उष्णतेचा प्रभाव अधिक अशी सध्या परिस्थिती आहे. त्यामुळे लवकरच आपण उष्णतेच्या लाटेपासून आपली लवकर सुटका होणार नाही असं याचा अर्थ आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.